रावेर तालुक्यातील दुरखेडा येथे गेल्या 27 वर्षापासून घराचे पुनर्वसन करण्यात आले नसून वारंवार शासनातर्फे यावेळी नागरिकांना आश्वासन दिले जाते. मात्र 27 वर्षापासून दुरखेडा येथील नागरिक या संपूर्ण परिस्थितीला लढा देत असून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरमुळे तापी नदी काठी यावेळी नागरिक राहत असून भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू देखील यावेळी झाला होता. पावसाळ्यात विंचू सर्प मोठ्या प्रमाणात यावेळी नागरिकांच्या घरात येत असून नागरिकांच्या जीवितास धोका असतो. प्रत्यक्ष मोजणीसाठी अधिकारी देखील येत असतात, मात्र मोजणी न करताच ते परतत असून मात्र अद्यापही या संपूर्ण प्रकरणाचा तिढा सुटला नसून 27 वर्षापासून 35 घराचे पुनर्वसन न झाल्याने नागरिकांनी शिवतीर्थ मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात ग्रामस्थ आकाश भोई व ग्रामस्थ रेखा भोई यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. काय या ठिकाणी बसले आपण? आम्ही 27 वर्षापासून वाट पाहत आहे की आम्हाला पुनर्वसन 35 घरांचं झालं पाहिजे, परंतु आमचे घरं काही उठले नाही आणि आमच्या घरांमध्ये मोठे मोठे साप पण निघतात. 3 वेळा आमचं घर पडलं, 3 वेळा बांधलं, तरी पण कोणी शासन बघायला आले नाही. तरी आमचे लहान बाळं आणि लहान मुलगे असे रस्त्यानं फिरता इंगोया इंचू चावले 2-3 वेळा आणि एक म्हातारी पण भिंत पडल्यामुळे वारली ती. आता आज आमचा प्रश्न सुटलाच पाहिजे. कधी आम्हाला 8 दिवसही बसणं पडलं तर आम्ही बसू इथे. आमचा प्रश्न सुटलाच पाहिजे, आमचं पुनर्वसन झालंच पाहिजे. आजपासून बसले आम्ही, तरी 8 दिवस पण बसले तरी आम्ही उठणार नाही. आम्हाला लेखी देऊन द्यायची, आमची मागणी पुरी करतात. आम्हाला लेखी देऊन द्यायची तशी की आम्ही काल मोजून येऊ की परवा, तरी आम्ही इथून उठणार नाही. माझं नाव रेखा श्रावण भोई. तर काय उपोषणासाठी बसले आपण? तर सर्वप्रथम आज आम्ही रावेर तालुक्यातील दुरखेडा येथील 35 घरांच्या पुनर्वसनासंदर्भामध्ये आज जळगाव येथे JS ग्राउंड येथे आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामध्ये विषय असा आहे की आमचा 27 वर्षाचा प्रश्न आजपर्यंत आजही सुटलेला नाही आहे. त्यामध्ये जो आमचा मागणीचा प्रश्न आहे, जो गट नंबर 16 जो आहे तो अयोग्य आहे. त्यामुळे आम्हाला तिथे जायचं नसून आमची मागणी अशी आहे की ते ठिकाणी पुनर्वसन आमचं रद्द करा आणि जो आमचा सुधारित प्रस्ताव माननीय कलेक्टर साहेब 2018मध्ये प्रस्ताव क्रमांक 237 त्यानुसार कारवाई करून मोजणीची नवीन तारीख आम्हाला मिळावी असे आमचे म्हणणे आहे. किती दिवसाचं असणार? काय कसं उपोषण असणार? उपोषण आमचं आमरण आहे. जोपर्यंत आम्हाला मोजणीची लेखी तारीख स्वरूपामध्ये मिळणार नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालूच असणार आहे. किती कुटुंबियाचा? 35 कुटुंबियाचा हा प्रश्न आहे. गेल्या सन 1999 पासून ही मंजुरी आहे. आजपर्यंत आम्ही वाटच पाहतोय. आता कुठेतरी आम्ही अन्यायासाठी मागतोय, अन्याय मागतोय. इथं न्याय मिळावा त्यासाठी. नाव आपलं? माझं नाव आकाश जगन भोई.